हॅलो टू ऑल माय बिलव्ड ॲस्पिरंट्स अँड डिअर स्टुडंट्स. सर्वात पहिलं तर तुम्हा प्रत्येकाचं ज्या ज्या विद्यार्थिनीने टाउन प्लॅनिंग असिस्टंट ही एक्झाम TPAची एक्झाम अपियर केली त्या प्रत्येकाचं कॉंग्रॅच्युलेशन्स. फेल होत आहे, सक्सेस मिळत आहे, हे सगळे बाय प्रॉडक्ट्स आहेत, हे सगळे आउटकम्स आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे प्रत्येक वेळेला मी प्रोसेसवर फोकस करतो. सो तुम्हा प्रत्येकाचं ज्या ज्या विद्यार्थ्याने इंचभर एवढी सुद्धा मेहनत घेतली असेल ना, जेन्युअनली त्याने एफर्ट्स घेतले असतील, त्या प्रत्येकाचं अभिनंदन. आज पहिली रिस्पॉन्स शीट आलेली आहे. ती रिस्पॉन्स शीट यायच्या आधीच गेले मला आठवडाभर टाउन प्लॅनिंगची एक्झाम झाल्यापासून स्टुडंटचे वेगवेगळ्या तऱ्हेचे त्यांचे कन्फ्युजन डाऊट्स मेसेज येत आहेत. सध्या बऱ्याच हेक्टिक शेड्यूल्समुळे त्यात तब्येत थोडी डाऊन, सो त्याच्यामुळे मला लगेच व्हिडिओ नाही बनवता आला. पण डेफिनेटली आज व्हिडिओ हा आपला अपलोड होणारच होता आणि त्याने रिस्पॉन्स शीटसुद्धा आली. सो सगळ्यात आधी सगळ्यांचं अभिनंदन. आणि 261 जागा होत्या. सो 261 डेफिनेट फॉर शुअर या TPAमधून मुलं ॲज अ सक्सेसचा टॅग लावून पुढे जातील, बाकीचे वेटिंग लिस्टवर राहतील. सो वेटिंग लिस्टवर राहणारे जे वेटिंग लिस्टच्या पण बाहेर आहेत ते मुलं फेलियर आहेत का? तर अजिबात नाही आहेत. मी मानत नाही आहे तुम्ही फेल्युअर आहात किंवा तुम्ही फेल्स आहात. सो तुम्ही पण तसं मानायची काहीही गरज नाही आहे. सो सगळ्यात पहिलं तर स्वतःला रिलीफ करा, येस बिलीफ ठेवा. आणि सगळ्यात पहिलं म्हणजे जे विद्यार्थी एक अशा संभ्रमात आहेत की सर स्कोअर ॲडिक्वेट आहे पण कट ऑफ आणि नॉर्मलायझेशनमुळे होईल की नाही होईल सांगता येत नाही, त्यांनी धीर धरा. आपली आता ही फर्स्ट रिस्पॉन्स शीट आहे, ह्याच्यावर काहीतरी आर्ग्युमेंट्स होतील, त्याच्यावर काही क्वेश्चन्स रेज होतील, आपण क्वेश्चन सबमिट करू, येस क्लेम करू आन्सर्सना. सो त्याच्यानंतर ते अगेन रिवाईज रिस्पॉन्स शीट देतील, त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन होऊन फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होईल. तोपर्यंत पेशन्स ठेवा, येस. आणि ह्या सगळ्यामध्ये बघा, एकतर तुम्ही फॉर शुअर क्वालिफाय होत आहे फॉर दी पोस्ट ऑफ TPA, ऑर इन डाऊट्स आहे, मध्ये आहात किंवा नाही होतात. ह्या तिन्ही केसमध्ये प्रत्येक स्टुडंट्सनी थांबायचं नाही आहे. येस, नेक्स्ट आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटी अवेटिंग आहे, ऑलरेडी आहे. येस, तुमच्याकडे करण्यासारखं आहे. या एक्झाम्समधून ही एक्झाम TPAची एक्झाम एक एक्सपिरियन्स म्हणून बघा ह्याच्याकडे, आणि कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये आपण कमी पडतोय, सो त्याच्यावर तुम्हाला नक्कीच वर्क करायचं आहे. सगळ्यात पहिलं तर आहे ना, ते रिस्पॉन्स शीट कोण किती सिलेक्ट होत आहे, किती कट ऑफ लागतोय, ह्या सगळ्यांपेक्षा ना सगळ्यात पहिलं टाउन प्लॅनिंग असिस्टंट तुम्ही 900 किंवा 1000 रुपये भरून तुम्ही एक्झाम दिलीत. ती एक्झाम दिलीत ना, त्याचं एक गव्हर्नमेंट जॉब मिळणं हे जसं आउटकम झालं, तसा त्याच्यामधून एक्सपिरियन्स पण तुम्हाला एक मिळालेला आहे. तो तुम्हाला आता तुमचा एक्सपिरियन्स आहे ना, तुम्हाला काउंट करायचा, म्हणजे तुम्हाला एनलिस्ट करायचं आहे. आत्ताच्या आत्ता तुम्ही तुमची डायरी ओपन करा. ज्या मुलांचा स्कोअर कमी येतोय किंवा एक बऱ्यापैकी त्यांना वाटलं की मी पोटेन्शियली अजून मी स्कोअर बेटर येऊ शकला असता, कोणाला कुठला सेक्शन हार्ड गेला असेल, कोण कुठे कमी पडला असेल, त्या प्रत्येक मुलाने तुम्हाला तुमची पूर्ण प्रोसेस आठवायची आहे. तुमचे सगळ्यात पहिले तुम्ही ह्या प्रोसेसमधले तुमचे पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सेकंड पेजवर तुम्हाला स्वतःचा फीडबॅक लिहायचा आहे. तुम्ही काय अजून बेटर करू शकला असतात आणि करू शकता, किंवा पर्टिक्युलर ह्या सेक्टरमध्ये ह्या गोष्टीमध्ये, मग ते रिव्हिजन असेल, क्वेश्चन सॉल्विंग असेल, मॉक देणं असेल, किंवा पर्टिक्युलर सब्जेक्ट असतील, नॉन टेक्निकल असेल, टेक्निकल असेल, ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून काय करायची गरज आहे हे तुमच्या ओन नोट्समध्ये, तुमच्या बाय युअर ओन हँडरायटिंग तुम्ही आताच्या आता ते लिहून काढा. कारण बघा, ह्या एका थिअरीवर मी स्वतः बिलीव्ह करतो, माणसाचा जन्म हा चुकण्यासाठीच झालेला असतो. येस, अनेक चुकांमधून, असंख्य चुकांमधून ज्या वेळेला एखादी गोष्ट आपण बरोबर करतो, त्याचे आपल्याला आयुष्य रिवॉर्ड्स देत राहतं, अदरवाईज आपल्याला एक्सपिरियन्सेस देत राहतं. येस, सो पहिलं तर माणसाने जर मानली, ॲक्सेप्ट केली तर ती चूक, नाही मानली तर तो त्याच्या चुकीच्या रस्त्याला दूरवर निघत जाणारच आहे. येस, प्रत्येकाची जर्नी चालू झालेलीच आहे. सो जर तुम्हाला हे पहिलं कळलं की आम्ही इथे चुकतोय, तर तुम्ही स्वतःला रिडायरेक्ट करू शकता. तुम्ही तुमच्या जर्नीचं स्टेअरिंग तसं तुम्ही फिरवू शकता. येस, सो आता झालेल्या चुका आपल्या हातात काय आहे, चुका होत राहणारच आहेत. येस, माणसाचा जन्म आहे आपला, पण आधी झालेल्या चुकांवर काम करून परत त्या चुका रिपीट व्हायला नकोत. जर चुका रिपीट नाही झाल्या तर येणारा आउटकम रिपीट किंवा त्याच पॅटर्नमध्ये नसतं. सो प्रत्येकाने पहिलं तर
हे समजा ज्यांचं सिलेक्शन राहत आहे किंवा ज्यांचे मार्क्स कमी पडत आहेत, त्यांनी हे समजा की आपल्याला अजून वर्क करायचं आहे. सो ते कुठे कुठे करायचं आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. येस, डेफिनेटली तुम्ही म्हणाल की सर टेक्निकल अनएक्सपेक्टेड होत्या, रिझनिंग हार्ड होतं, GS GK आउट ऑफ कॉन्टेक्स्ट होतं, इंग्लिश हार्ड होतं, मराठीचे पण 5 क्वेश्चन एक्सपेक्ट केलेले, पॅरेग्राफवरचे उतार्यावरचे पण 3च क्वेश्चन्स होते. बघा, रिझन्स भरपूर आहेत. मी म्हणत नाही ते व्हॅलिड आहेत किंवा इनव्हॅलिड आहेत, नक्कीच व्हॅलिड आहेत. नक्कीच TCS, मी स्वतः PWD पासून आपले महाराष्ट्राचे एक्झाम्स ऑब्झर्व करतोय. सो PWD पासून नंतर त्याच्यानंतर WCD झाली, आता TPA झाली. ह्या सगळ्या एक्झाम्समध्ये TCSचं भरपूर डेव्हिएशन राहिलेलं आहे. त्यांनी टेक्निकलमध्ये जे ऑनेस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट असायला पाहिजे होते त्या सब्जेक्टवर थोडेसे भर कमी देऊन बाकीचे सब्जेक्ट्सवर त्यांनी थोडे क्वेश्चन जास्त विचारलेत. हे सगळं झालेलं आहे. आता मला सांगा, ह्या गोष्टी आपल्या हातात आहेत का? नाही आहेत. तुम्हाला तुमच्या हातात ज्या गोष्टी आहेत, बघा, ब्लेम करायचं, एक्सक्युजेस द्यायचे तर असंख्य गोष्टींवर देऊ शकतो. शेवटी प्रत्येकाचं आयुष्य वेगळं, प्रत्येकाचं प्रिपरेशन करायचा पॅटर्न वेगळा, प्रत्येकाचं स्ट्रगल वेगळं. पण एक गोष्ट ही कायम आहे, जो मेहनत करणार त्याला आपला देव आपल्यासोबत उभा राहतो आणि राहतोच. म्हणून मी तुम्हाला म्हणतोय, आणि म्हणून मी तुम्हाला प्रत्येकाचं कॉंग्रॅच्युलेशन्स केलं सुरुवातीलाच. माझ्यासाठी नाही फरक पडत तुम्ही सक्सेसफुल होताय, आता होताय की नंतर होताय. तुम्ही होणार हे मला नक्की माहिती आहे, डेफिनेटली होणार. येस, शेवटी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स इट्स अ पार्ट्स अँड पार्सल ऑफ अवर लाईफ. इट्स अ पार्ट ऑफ अवर लाईफ, नॉट अ होल लाईफ. सो पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्यावर तुम्ही किती बिलीफ ठेवताय, आणि जर काही ॲडव्हान्स असेल, आता जर तुमचे मार्क्स तेवढे येत नसतील तर डिमोटिवेट वाटून घेऊ नका. मी बोलणार नाही, डेफिनेटली तुम्हाला वाईट वाटणार, डेफिनेटली थोडं एनकरेजमेंट तर नक्कीच नसणार, पण डिस्करेजमेंट असणार. सो ते सगळे येऊ देत, जे काही तुमचे इमोशन्स आहेत ते सगळे येऊ देत. हां, जर तुम्ही ती मेहनत केलेली आहे आणि जर रिझल्ट अपोजिट येतोय ना, तर मी समजू शकतो, साहजिक आहे, एकदम साहजिक आहे. त्यानंतर ते इमोशन्स येऊ देत, स्वतःला वेळ द्या, त्याच्यामधून आपल्याला बाहेर पडायचं आहे. आपल्यासमोर ऑपॉर्च्युनिटीज उभ्या आहेत. येस, आणि प्रत्येकाची सिच्युएशन, मी TPA मध्ये मला कमी स्कोर आला आहे. आता मी BMC साठी जोर लावून किंवा पुढे येणाऱ्या एक्झामसाठी जोर लावून तयारी करणार, ही प्रत्येकाची केस नाही आहे. जर ती तुमची असेल तर त्याचा ॲडव्हान्टेज घ्या, त्याचा ॲडव्हान्टेज घ्या. बघा, आपल्याला शेवटी एक सक्सेस पाहिजे असतो, त्या एका सक्सेससाठी बरेच फेलियर्स येतात. येस, मग ते फेलियर्स मोमेंटचे असतील, ते एक्झामचे असतील, ते वॉटएव्हर माणसांचे असतील, शब्दांचे असतील, अनुभवाचे असतील, बरेच एक्सपिरियन्सेस फेलियर्समधून येतात. येस, फेलियर्सच्या रूपामध्ये येतात. पण त्या एका सक्सेसपर्यंत जर तुम्हाला पोचायचं असेल ना, तर सगळ्यात पहिलं ॲक्सेप्ट करा, एनलिस्ट करा स्वतःच्या चुका, आणि त्याच्यावर तुम्ही तुमचा इमोशन्सचा टाईम झाल्यानंतर लगेच तुम्हाला त्याच्यावर वर्कआउट करायचं आहे, आणि तुम्हाला पुढे येणाऱ्या एक्झामसाठी थांबायचं नाही आहे. आपल्याला येणाऱ्या BMC एक्झामसाठी ॲक्च्युली हा व्हिडिओ मी एक नंतर अलाइन केलेला. आधी सिव्हिल इंजिनिअरिंगची स्ट्रॅटेजी आणि नॉन टेक्निकल आणि देन मेकॅनिकल इलेक्ट्रिकलची स्ट्रॅटेजी, हेच व्हिडिओ माझे प्रायोरिटी लिस्टमध्ये होते. आणि त्याच्यानंतरचा हा व्हिडिओ मी घेऊन येणार होतो की आफ्टर TPA काय करायचं आहे. तुम्ही थंबनेल बघू शकता. सो पण मी आता घेऊन आलो कारण रिस्पॉन्स शीट आलेली आहे. मुलांची मेंटॅलिटी, त्यांची कंडिशन, आता कन्फ्युजन त्यांचं मी समजू शकतो, आणि मी तुम्हाला कोणतेही फॉल्स होप्स देत नाही आहे. येस, मला कालच एका माझ्या स्टुडंटने फोन कॉल केलेला, त्याचं प्लेसमेंट झालेलं आहे, बाय द वे त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स. सो त्याची क्वेरी अशी होती की सर प्लेसमेंट झालेलं आहे पण आता काय करू कळत नाही आहे कारण BMC इम्पॉर्टंट आहे. मी त्याला पण तेच सजेस्ट केलं की आलेली ऑपॉर्च्युनिटी सोडून BMCसाठी तयारी कर, हे मी कधीच सजेस्ट करणार नाही, माझ्या स्वतःच्या अनुभवांमधून सुद्धा. नक्कीच हां, डेफिनेटली जी मेहनत अजूनपर्यंत घेत आलात त्याच्यापेक्षा डबल मेहनत घ्यायची तयारी ठेवा. येणारी संधीसुद्धा सोडू नका, आणि जे तुमचं स्वप्न आहे, जे पुढची एक्झाम आहे, त्याच्यावर पण दुर्लक्ष झालं नाही पाहिजे. ते कसं नाही होणार ती जबाबदारी माझी. येस, कसं तुमचं शेड्यूलमध्ये बसवून तुम्ही कसं प्रिपरेशन करायचं आहे ती जबाबदारी माझी, पण मेहनत तर तुम्हाला घ्यायचीच आहे. आणि ज्या मुलांचं TPA मध्ये स्कोअर कमी येतोय किंवा ज्यांना माहिती आहे आता आपलं सिलेक्शन नाही होत आहे, आणि इव्हन ज्यांनी जे कन्फ्यूज स्टेटमध्ये आहेत ते सुद्धा,
पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिलं तर स्वतःला आपल्याला पहिलं फोकस करायचं आहे. येस, परत रिसेट करायचं आहे. थोडाफार मध्ये एक्झाम नंतरचा टाइम, थोडं न्यू इयर पण झालं. बाय द वे, न्यू इयर सर्वांना खूप लाभदायी आणि खूप चांगलं ठरू देत. हॅपी न्यू इयर. तर प्रत्येकाला मध्ये न्यू इयर झालं, त्याच्यानंतर एक्झाम, त्याच्यानंतर एक थोडाफार लॅग येतो. परत आपल्याला स्टडी बॅक टू अवर आपलं काम करायला थोडासा टाइम जातो. तो टाइम गेला, जाऊ देत. आजच्या रिझल्टमुळे किंवा आजच्या रिस्पॉन्स शीटमुळे तुम्हाला मन करत नाहीये, नका करू. एक दिवस द्या स्वतःला. पण त्या एका दिवसामध्ये लक्षात ठेवा, त्या एका दिवसामध्ये जर तुम्ही दिवस देताय ना, तर कंडिशन एकच, तो एक दिवस देताना एक्झामचं कुठलंही गिल्ट किंवा कोणतंही दुःख त्या एका दिवसामध्ये रिफ्लेक्ट झालं नाही पाहिजे. येस, स्पेशली मुलांना सांगतोय, ह्याचा अर्थ डायरेक्ट पार्टीला जाऊ नका, प्लीज कृपा करा. ठीक आहे. सो तो एक दिवस दिल्यानंतर तुम्हाला ह्याची कल्पना पाहिजे, तो दिवस सरताना आफ्टर सनसेट तुम्हाला हे माहिती पाहिजे की आता ह्याच्यानंतर जो प्रत्येक दिवस येणार आहे ना, तो प्रत्येक दिवस माझा स्वतःची ऑनेस्ट राहायचा, स्वतःला जी मी रोजची कमिटमेंट करतोय ती कंप्लीट करायचा असेल टिल दी युअर डे ऑफ युअर एक्झाम. येस, मी कायम हे म्हणतोय, प्रोसेसवर लक्ष द्यायचं आहे आपल्याला. डेफिनेटली आउटकमसाठीच आपण प्रोसेस फॉलो करतो, पण काही वेळेला काय असतं माहिती आहे, तुम्ही जे ठरवताय ना किंवा तुम्हाला जे डिझायर आउटकम आहे ना, त्याच्यापेक्षा खूप ग्लोरियस तुमच्या पुढ्यात, तुमच्या नशिबाने, तुमच्या भविष्याने, तुमच्या देवाच्या आणि आईवडिलांच्या कृपेने तुमच्या समोर ठेवलेलं असतं. फक्त ते ग्लोरियस आहे, कमी ग्लोरियस आहे, कसं आहे, छोटं आहे, मोठं आहे. सो हे सगळे आउटकम झाले. कुठल्या डिपार्टमेंटमध्ये आपण जॉब करणार आहोत, कुठली एक्झाम आपण सक्सेसफुली क्रॅक करणार आहोत, किती रँक येणार आहे, कुठला विभाग मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये, ह्या सगळ्या आउटकमच्या गोष्टी आहेत. मला एवढंच दिसतंय तुमचा मेंटॉर म्हणून, आणि स्वतः मी माझ्या एक्सपिरियन्सेस पण मी सांगतोय की फक्त आता सध्या प्रोसेसवर फोकस करायचं आहे. ती प्रोसेस काय असणार आहे, कशी असणार आहे, टेक्निकलची सर स्ट्रॅटेजी बरेच दिवस तुम्ही अक्षरशः मला रिक्वेस्ट केलेली आहेत, आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट, मला ॲक्च्युली खरोखर मला स्वतःला माहिती आहे, मी ॲडमिट करतो, मी माझ्या चुका स्वतः ॲडमिट करत आलो आहे. मी ॲडमिट करतो मला लेट झालं आहे स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ बनवायला BMC नंतर, पण डेफिनेटली अजून लेट होणार नाही आहे. तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही ऐकल्यानंतर काही तासांमध्येच तुम्हाला पहिला सिव्हिल इंजिनिअरिंगचा स्ट्रॅटेजीचा आणि खूप व्यवस्थित प्रिसाईज, मी म्हणत नाही की मी सेट केली आहे म्हणून मी त्याचं ॲडव्हर्टाइजमेंट करतोय, पण डेफिनेटली मला माहिती आहे वेळ जर मी घेतलाय तर डेफिनेटली ते वेळ घेतलाय त्याचं एक सर्टन तुम्हाला बेनिफिट होईल, असंच आउटकम तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल. ती स्ट्रॅटेजी, आणि ती स्ट्रॅटेजी पण अशी आहे, सगळ्यांना 100% फॉलो करा आणि मगच तुम्हाला रिझल्ट मिळणार असंही नाही आहे. तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक वेळेला मी तुमच्या सिच्युएशनवर राहून, तुमच्या जागेवर राहून तुम्ही काय फेस करत असाल, मग ते मनातले विचार असू देत, मेंटल कंडिशन असू देत किंवा फिजिकली सर्कमस्टान्सेस असू देत, त्याचा विचार करूनच मी तुम्हाला गाईड करत आलो आहे. सो त्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला तेच बघायला मिळेल, आणि ॲप्रोप्रिएट वेमध्ये प्रॅक्टिकली आपला अप्रोच असेल की टेक्निकली कसं तुम्हाला टॅकल करायचे आहेत BMCचे सब्जेक्ट्स, सोबत नॉन टेक्निकल कसं करायचं आहे, आणि त्यासोबतच मी काही गोष्टींचे प्लॅनिंग करून आलेलो आहे. सो त्या गोष्टी तुम्हाला त्या व्हिडिओजमध्ये ऐकायला मिळतील. मेकॅनिकल इलेक्ट्रिकल स्टुडंट्ससाठी सुद्धा एक स्ट्रॅटेजीचा डेफिनेटली व्हिडिओ आहे, आणि तुम्हा प्रत्येकाला माहिती आहे मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे, पण जस्ट यूट्यूबवर कंटेंट बनवायचं आहे म्हणून मेकॅनिकल इलेक्ट्रिकलच्या मुलांना गाईड करणं हे माझ्या आणि UNM वर्तुळ ह्या दोघांच्याही तत्वात बसत नाही. मी स्वतः जेन्युइन जे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे स्टुडंट जे MES ची तयारी करतायत, जे RTOची तयारी करतायत, जे आता BMCची डेडिकेटेडली तयारी करतायत, माझ्या स्वतःच्या भावापासून त्याचे काही ओळखीचे लोक आहेत, माझे स्वतःचे काही रिनोन कॉन्टॅक्ट्स आहेत, ह्या सगळ्यांकडून मी प्रॉपर एक Q&A म्हणजे क्वेश्चन अँड आन्सर फॉर्मॅटमध्ये मी त्यांचे फीडबॅक मागितले. त्याच्यानंतर त्यांच्या एक्सपिरियन्सेसवर, त्यांच्या ओपिनियन्सवर मी प्रॉपर फॉर मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल स्टुडंटसाठी स्ट्रॅटेजीचा जो काही कंटेंट असेल तो त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला बघायला मिळेल. बाकी नॉन टेक्निकल तर सेम असेल, आणि जे सिव्हिलचा जो पहिला व्हिडिओ येईल स्ट्रॅटेजीचा, त्याच्यामधले जो बेसिक म्हणजे सिलेबस, जे टेक्निकलचा सिलेबस आहे सब्जेक्ट्स, ते सोडून बाकीच्या गोष्टी जो स्ट्रक्चर्ड आहे ते स्ट्रक्चर मेकॅनिकल इलेक्ट्रिकलवाले सुद्धा फॉलो करू शकतात. डेफिनेटली तुमच्यासाठी सेपरेट व्हिडिओ येईलच, पण पहिलं तर तुम्ही तो व्हिडिओ बघून तुम्हाला स्ट्रक्चर तर कळू शकतंय की स्ट्रॅटेजीचं बेसिक किंवा ॲप्रोच कसा असायला पाहिजे, त्याचं स्ट्रक्चर कसं असेल. सो सगळ्यात पहिलं म्हणजे नवीन वर्ष चालू झालेलं आहे,
आयुष्याचं परत नवीन कोरं पान, नवीन कोरी वही तुमच्या समोर आहे. प्रत्येकजण, तुम्हाला माहिती आहे, जानेवारीमध्ये सगळ्यात जास्त बिझनेस करतात ते जिमवाले. हे आधी ॲक्च्युअलमध्ये जोक होता किंवा मेमचा कंटेंट होता, पण हे खरं आहे. तुम्हाला पण माहिती आहे, बऱ्याच गोष्टी आपण रिझोल्युशन नावाखाली आपण करतो, पण जे तुम्ही मेहनत 2024 मध्ये पण घेत आलेला आहात, 2025 ते तुमचं सर्व फुलफिलमेंटचं वर्ष आहे. हे पहिलं स्वतःला बिलीफ ठेवा. आणि बिलीफ ठेवून रोज, मी तुम्हाला म्हटलं ना, प्रत्येक इथून पुढे येणारा, उजाडणारा प्रत्येक दिवस आणि मावळणारा प्रत्येक सूर्यास्त, हा तुम्ही स्वतःशी ऑनेस्ट राहिलात आणि मला जे आजची माझ्या दिवसाची जी कमिटमेंट मी दिली ती मी कंप्लीट केली, ह्या समाधानाने तुम्ही तुमचा दिवस संपवायचा आहे. बाकी तुम्ही किती स्ट्रॅटेजी फॉलो करताय, किती पर्सेंटमध्ये ती फॉलो होते नाही होते, दुसऱ्या सरांची करताय, इट डझंट मॅटर टू मी ॲट ऑल. मला एवढंच पाहिजे की तुम्ही स्वतःशी ऑनेस्ट राहा. तुम्ही स्वतःशी ऑनेस्ट आहात, तुम्ही तुम्हाला दिलेली कमिटमेंट डेली बेसिसवर कंप्लीट करताय. त्यासाठी काय पाहिजे? हार्डवर्क, डेडिकेशन, कन्सिस्टन्सी. येस, ज्या गोष्टी आपल्याला एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये सक्सेस मिळवायला लागतात त्या डेफिनेटली पाहिजेत. आणि हे हार्ड नाही आहे. BMC, IBPS ही नावं ऐकून तुम्हाला खूप हार्ड वाटतंय, एवढी कॉम्पिटिशन आहे सर, तेवढी कॉम्पिटिशन आहे, कधी एक्झाम होईल. मी तुम्हाला सांगतोय, ही पुढे येणारं जे तुमची एक्झाम आहे ती हार्ड नाही आहे. तुम्ही उगाच ती हार्ड बनवू नका तुमच्या मनामध्ये. पण एवढं नक्की आहे, तुम्हाला रोज मेहनत घ्यायची, रोज घ्यायची. आताचा TPA ज्या मुलांचं क्लिअर होत नाही आहे, त्यांनी अनुभव म्हणून बघा, त्याच्याकडे एक्सपिरियन्स म्हणून बघा, त्याच्यामधून आउटकम्स म्हणून तुमचे जे काही तुम्ही ज्या गोष्टींमध्ये कमी पडताय ते लिस्ट करा आणि रिस्टार्ट करा. डेफिनेटली आज ना उद्या तुमच्या मेहनतीचं फळ तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या आईबाबांच्या डोळ्यांमध्ये, तुमच्या पॅरेंट्ससाठी आणि तुमच्या घरासाठी, तुमच्या फॅमिलीमध्ये डेफिनेटली ते येणार, डेफिनेटली येणार. मी म्हणून म्हटलंय तुम्हाला ऑनेस्ट राहायचं आहे. 2025 वर्ष कोणाचं काहीही पर्सनल लाईफमध्ये, काहीही कोणाचं काही कोणत्याही फेजमध्ये असू देत कोणी, पण 2025 वर्ष तुमचं स्वतःशी ऑनेस्ट राहण्याचं आहे. स्वतःशी ऑनेस्ट, बस हे एवढंच पाहिजे मला. बाकी स्ट्रॅटेजी, बाकीचे मुद्दे, अप्रोच, ह्या गोष्टी तुम्हाला मिळत जातील. आणि UNM वर्तुळ, मी 2025च्या शुभेच्छा देताना पण म्हटलंय की हे वर्ष तुम्हाला अक्षरशः भरभराटीचं आणि तुमच्या स्वप्नांना अधोरेखित करणारं आणि तुमच्या आईबाबा वडिलांच्या फॅमिलीच्या समाधानाचंच असणार आहे. आणि त्यासाठी UNM वर्तुळ आणि मी स्वतः उन्मेष UNM, त्यासाठी जेवढं काही करता येईल तेवढं नक्कीच डेफिनेटली तुम्हाला या तुमच्या प्रवासामध्ये माझी सोबत असेल. पण सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला रडायचं आहे, म्हणजे जे क्वालिफाय नाही होत आहेत, रडायचं आहे, रडा, बिंदास्त रडा. तुम्हाला काही वाईट वाटतंय, दुःख होतंय, स्वतःची कीव येते, करा, पण ती एक दिवस करा. ठीक आहे, एक दिवस करा. अदरवाईज मी तुम्हाला आधीच सांगितलंय, एक दिवस घ्या. डेफिनेटली त्या एका दिवसामध्ये एक्झाम आणि दुःखाचा कुठलाही नामशेषही नको त्याच्यामध्ये. कंप्लीट एक दिवस घ्या स्वतःला आणि नेक्स्ट डे पासून जे मी तुम्हाला म्हटलंय, एकतर ऑनेस्टी आणि तुमची कमिटमेंट दिवसाची, त्या गोष्टी रोज तुम्हाला ठेवायच्यात स्वतःसोबत. येस. सो बाकी आता नेक्स्ट माझा जो व्हिडिओ असेल तो डेफिनेटली आपला डायरेक्ट BMCवर ऑन पॉईंट, अप टू दी पॉईंट असेल. उद्याच तो व्हिडिओ अपलोड होईल. त्याच्यानंतर नॉन टेक्निकलवर येईल आणि काही ज्या गोष्टी मी नॉन टेक्निकल रिलेटेड किंवा आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड ज्या काही प्लॅन केलेल्या आहेत त्या तुम्हाला त्या व्हिडिओजमधून कळतील. सो आतासाठी सर्वांना हॅव अ गुड नाईट, हॅव अ प्रॉपर स्लीप. आणि काही हरकत नाही, येऊ देत सेटबॅक. ठीक आहे. येस, आपण करू डील. येस, गुड नाईट, जय हिंद.